एसटी मंडळ माझ्या बाच आहे का तुझ्या बाचं रेल्वे आहे? होय ग, कमळे यो विचार तर माझ्या डोसक्यात आलाच नाही. खरं मी केला याचा विचार. हे बघ, स्टुडंट साठी इंटर्नशिप जॉब. नोकरी बघायला लागलोय मी आणि आज जाणार आहे इंटरव्ह्यू द्यायला. इंगे, गावाकडे जायचं तर मग पैसे तर पाहिजेत की नाही, आणि इथं करून खायचं म्हणल्यावर हातात 4 पैसे पाहिजेत की नाही. म्हणून मी आत्ताच चाललोय. तू नको टेन्शन घेऊ. अगं कमळे, मग मी बी येतो तुझ्या संग. आधी माझं होऊ दे, मग तुझं बघू. बाय. अरे काय, कुठे निघालात दोघी? सर हे बघा, स्टुडंट साठी इंटर्नशिप आहे, तिथेच चाललोय इंटरव्ह्यू द्यायला. अरे वा, दॅट्स रिअली गुड. अरे बाय द वे, हे वहिनीने पाठवलंय तुमच्यासाठी डब्बा आहे. अयो सर, वहिनीला की नाही साष्टात. सर याच्यात भजी आहे ना व? हा कमळे, चल की 2-2 घास खाऊया. तू खाऊन घे, मी जातो. ऑल द बेस्ट कमळे. हा चल. ऍड्रेस बघू. हे बघा. अरे हे ऑन द वे, मला ये सोडतो तुला. बर. मॅडम, हे सगळे डॉक्युमेंट मी 2 टाइम 2दा चेक केलेत मॅडम. हे टेंडर आपल्या हातून जाणं शक्यच नाहीये. शक्यच नाही म्हणजे? हे टेंडर आपलंच आहे मकरन. जयने खूप कष्ट घेतले त्या टेंडर साठी. रिअली हार्ड. मी 4-5 वेळा चेक केले. वी आर बँग ऑन. हे टेंडर फक्त आणि फक्त जय खानोलकरलाच मिळणार. येस मॅडम. साहेबा, पार्टीचा व्हेन्यू फिक्स केलास ना? येस मॅडम, कधीच. आता हे टेंडर पास होणार म्हणजे पार्टी तर होणारच ना, आणि इनामदारांचा डंका पुन्हा एकदा वाजणार. माझ्या ऋषीचं हे पहिलं टेंडर आहे आणि हे टेंडर इनामदारांनाच मिळणार, हे नक्की. एक्सक्यूज मी, हा पत्ता सांगता का? एक मिनिट. जय खानोलकर, राईट? राईट. हाय, ऋषी इनामदार फ्रॉम इनामदार इंडस्ट्रीज. हाय. सतीश इनामदार, नयनतारा इनामदारचा मुलगा. अच्छा 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 अच्छा. बिझनेस निमित्ताने तुझ्या वडिलांची भेट होते. तुला आज पहिल्यांदाच भेटतोय. नाईस टू मीट यू. सेम इयर. तुम्ही काहीतरी म्हणत होता. हां, हा मेहता इंडस्ट्रीजचा पत्ता शोधतोय मी. लोकेशन हेच दाखवते, पण इथे तसं काही बोर्ड नाहीये. वाव वाव वाव, आय एम ग्लॅड. आय न्यू की तू खूप हुशार आहेस. म्हणजे बघ ना, मी ज्या गोष्टी बोललो पण नाही त्या तुला कळून गेल्या. कनेक्शन स्ट्रॉंग आहे आपलं. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स या जॉबसाठी तू एकदम परफेक्ट कॅन्डिडेट आहेस. खरंच. आणि मला खात्री आहे की आपलं खूप छान जमणार आहे. याचे तुला पैसेही मिळणार आहेत. आय मीन इंटर्नशिपचे. तरी म्हणलं, सकाळपासून माझ्या हाताला एवढी खास काय यायला लागल्या? त्या जगताप सारख्या लोकांबरोबर ना असंच वागायला पाहिजे. आमच्या मम्मी पप्पांनी आम्हा सर्व बहिणींना ना असंच स्वाभिमानी राहायला शिकवलं. असंच असलं पाहिजे. अगं, मी इंटर्नशिप साठी आलो होतो. खरं तसं काय घडलंच नाही. माझ्या आई आणि आबांसाठी मला काय काय घेऊन जायचंय गावाकडं, आणि पुढे शिक्षणासाठी बी लागणारच आहेत पैसे. म्हणून आलो होतो. पर बघ की, माझ्या आई आबांनी शिकवले, पोरींनी नेहमी स्वाभिमानी राहायला पाहिजे. स्वतःचं स्वतः कमवायचं आणि स्वतःचं स्वतः शिकायचं. म्हणून मला ही इंटर्नशिप लई महत्वाची होती. आमच्या घरी माझी मम्मी एक छोटासा कॅटरिंगचा बिझनेस करते. तुला कामच हवंय तर तू आमच्याकडे काम करू शकतेस. खरंच? खरंच म्हणजे मी तुला प्रॉमिस नाही करू शकत की तुला ह्यातून खूप पैसे मिळतील, पण जोपर्यंत तुला दुसरा जॉब मिळत नाही तोपर्यंत तर तू आमच्याकडे काम करूच शकते. अगं मग चालतंय की, एकदम फास्टच जाऊया. चल. फास्ट जायचंय? मग चल ना, बेबो वरून येते एकदम भुंगा. स्वामी, आज वाटलं होतं का मला नोकरी मिळेल,
हे आजचं काम झालं असतं तर किती बरं झालं असतं. जे काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. खरं या कामामुळे किती प्रश्न सुटले असतील हे तुम्हाला बी चांगलंच माहित आहे. स्वामी मला ऋषी सरांना अजून त्रास नाही द्यायचा. त्यांनी आधीच माझ्यासाठी लई केलं, पुढं करतील बी, पण मलाच नाही त्रास द्यायचा त्यांना. अजून किती अडचणी येणार आहेत. स्वामी मला फक्त स्वाभिमानानं मेहनतीनं जगायचं, असं कुणासमोर हात पसरून नाही जगायचं. देवा, आता कन्फर्म काहीतरी फुटतला. मी व्हिडिओ करते. सपलं हे बंपरचा एकदम भोगा झाला आता. क्लच, प्लेट, ऍक्सिलेटर हे कुठे माहिती नसेल तर चालवायची कशाला ना गाडी. मला ड्रायव्हिंग शिकवण्याआधी स्वतः लेन बघायला शिका. डोळे दिलेत ना, त्याचा वापर सुद्धा करायचा असतो. हवं तर ट्रीटमेंटचे पैसे मी देते. नाही, तशाही NGO आहेत माझ्याकडे, फार काही खर्च येणार नाही तुम्हाला. बाईच्या लक्षात राहत नाही का ही तेजस्विनी खानोलकरशी बोलतील. मी जागा करून देतो पार्किंगला, प्लीज तुम्ही भांडू नका. प्लीज तुमच्या गाड्या प्लीज मागे घ्या. मी या इकडे या, मी तुम्हाला जागा देतो. थँक्यू मॅडम प्लीज. इम्तियाज, महादेव, मॅडम